सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे हे मीनाक्षी देशमुख लिखित लेखमाला. आणि आज आपण त्यातलं 15वं पुष्प वाचणार आहोत. तर सुरू करते. सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मेंद्र स्वामींनी शाहूराजांकडे सतत लकडा लावला होता, परंतु निजाम, कोल्हापूरचे संभाजीराजे, दाभाडे यांचा बंदोबस्त होईपर्यंत त्यांना जंजिरा मोहीम हाती घेता येत नव्हती. अखेर 1733मध्ये बाजीरावांना बोलावून जंजिरा मोहीम त्यांच्याकडे सोपवली. मोहिमेचं नेतृत्व बाजीरावांकडे असलं तरी हुजरातीची म्हणजे छत्रपतींची स्वतःची हुजरत फौज फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिली होती. पेशवे आणि राजांच्या फौजा एकत्र होऊन 1733च्या एप्रिलमध्ये भोरच्या डोंगराळ प्रदेशातून कोकणात उतरल्या. सिद्धीची राजधानी जंजिरा किल्ला राजगड जिल्ह्यातील मुरुडजवळ दंडाराजपुरी खाडीच्या मुखाशी मैलभर दूर समुद्रात आहे. किनाऱ्यावरील मुरुड, राजापुरी, दांडा ही ठाणी आणि समुद्रातील जंजिरा हे सिद्धीचं सामर्थ्याचे मानबिंदू होते. दक्षिणेला गोवळकोट, अंजनवेल तर उत्तरेला अलिबाग तालुक्यातील समुद्रातील उंदेरी बेट ही सुसज्ज आरमारी ठाणं. बाजीरावांच्या शब्दात सांगायचं तर 2 वज्रबाहू होते. मोहिमेची आखणी बाजीरावांनी फार विचारपूर्वक केली. जमिनीवरून बाजीरावांचं सैन्य आणि समुद्रातून कुलाब्याचे सरखेल सखोजी अंग्रेजचे अशी आरमाराची योजना आखली, जेणेकरून सिद्धीच्या जंजिऱ्याला गोवळकोट किंवा उंदेरीहून मदत मिळू नये. यात बाजीरावांचे स्ट्रॅटेजिक आणि तांत्रिक कौशल्य दिसून येतं. त्यासाठी बाजीरावांच्या अखत्यारीत नियंत्रणाखाली संपूर्ण भूदल असणं आवश्यक होतं. पण शाहूराजांनी प्रतिनिधी श्रीनिवासला या मोहिमेत पाठवलं. त्याने बाजीरावबरोबर काम करायला हवं होतं, पण स्वतःचे प्रतिनिधित्वाचे अस्तित्व दाखवण्यासाठी बाजीरावांच्या योजनेला सुरुंग लावला. इथे लक्षात घ्यायची गोष्ट हीच की बाजीरावांची रणनीती सर्वोत्तम आहेच, अगदी शास्त्रशुद्ध अशीच आहे. सैनिकांचे मनोबल पण उत्कृष्ट आहे. प्रतिनिधींनी यात साथ द्यायलाच हवी होती. पण अहंकार आडवा आला. जेव्हा शास्त्र आणि शस्त्र यांचा अचूक मेळ साधला जातो तेव्हा कोणताही चक्रव्यूह भेदणं मुळीच अशक्य नसतं. त्या दृष्टीने शाहूराजांनी संपूर्ण अधिकार बाजीरावांच्या बहाल करणे आवश्यक होते. फार तर प्रतिनिधीला युद्धावर पाठवलेच नसते तर ते युद्ध काही महिन्यातच तडीस नेले गेले असते. योजनेनुसार बाजीरावांनी दंडराजपुरी तळ ठोकून जमिनीवरून जंजिऱ्याची नाकेबंदी करावी आणि प्रतिनिधीने गोवळकोट, अंजनवेल याकडून येणारी रसद बंद करायची. सरखेल सखोजीने एकीकडे पोर्तुगीज आणि इंग्रजांशी बोलणी चालू ठेवून त्यांना गुंतवून ठेवायचं आणि उत्तरेकडील सिद्धीचे तळ रेवस ठाणी मारायची. अशा प्रकारे सगळीकडून जंजिरा कोंडीत पकडून त्याच्यावर समुद्र आणि जमिनीवरून असे दोन्हीकडून हल्ले करून काबीज करायचा. त्यासाठी सखोजीचे समुद्रावरून सहकार्य आवश्यक होते. जमिनीवरही जास्त फौजेची आवश्यकता होती आणि नेमकी त्यांच्याजवळ पैसा आणि फौज दोन्हीची कमतरता होती. पण शत्रू समोर दिसत असताना नुसतं निष्क्रिय बसणंही योग्य नव्हतं. बाजीरावांनी जमिनीवर असलेले सिद्धीचे बलस्थान काबीज करून त्याचं बळ जेवढं खच्ची करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांचा बेत होता लाच देऊन रायगड घेण्याचा. पण त्यांच्या प्रयत्नांची बातमी फुटल्यामुळे फसला. तरी त्यांनी बिरवाडी, अवचितगड, सुरगड, घोसाळी, बाणकोट वगैरे जंजिराभोवतीची ठाणी मारून
सिद्धीच्या ताकदीचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. योजना अशी होती की अंजनवेल गोवळकोट घेऊन मग रायगडावर चाल करायची. पण प्रतिनिधी आधी रायगड घेण्यास आले. फंद फितुरी करून रायगड घेतला आणि जे बाजीरावांना जमलं नाही ते आपण करून दाखवलं अशी शेखी प्रौढी मिरवू लागली. या दरम्यान सिद्धी सावध होऊन त्यानेही आपल्या बाजूनी तयारी केली. 2 जूनला प्रत्यक्ष लढाईला तोंड लागलं. बाजीरावांच्या योजनेप्रमाणे घडलं असतं तर वर्ष अखेर जंजिरा पडला असता. पण आता युद्ध रेंगाळलं आणि जे युद्ध 5-7 महिन्यात संपणार होतं त्याला 3 वर्ष लागली. याला कारण होते प्रतिनिधी. अखेर विजयही नाही आणि पराभवही नाही अशी अवस्था बाजीरावांची झाली. प्रतिनिधींचा बाजीरावांबद्दलचा मत्सर सिद्धीचा बिमोड करण्याआड कसा आला ते पाहूया. सरखेल सखोजी आंग्रेंनी कुलाबा किल्ल्यावरून कारवाई सुरू केली. 2 जूनला तुकोजी करवी चौलवर हल्ला करून काबीज केला. जुलैमध्ये बाजीरावांचे सरदार जमिनीवरून थळ आणि रेवसवर चालून गेले. उंदेरी बेटावरून सिद्धीने तोफांचा मारा सुरू केला. त्याबरोबर जमिनीवरूनही निकराचा प्रतिकार करू लागला. मराठ्यांनी त्याच्या प्रतिकाराला उत्तर देऊन थळ आणि रेवास जिंकून घेतलं आणि सिद्धी पळून उंदेरीवर गेला. मराठे उंदेरीवर हल्ला चढवण्याच्या तयारीस लागले आणि इथूनच गोंधळाला प्रारंभ झाला. मुंबईकरांची जहाजं सिद्धीच्या मदतीला उंदेरीकडे येत असलेली पाहून शेखोजी आंग्रेंनी थळ आणि खांदेरीवरून तोफांचा भडीमार सुरू केला. पण चिवट इंग्रज मारा चुकवत अखेर उंदेरीवर पोचले. सिद्धीने पराभव पत्करण्यापेक्षा बेटच इंग्रजांच्या हवाली केलं. सिद्धी आणि इंग्रजांचा सलोखा जुळला. पुढे पोर्तुगीजही त्यांच्यात सामील झाले. सरखेल सखोजी बाजीरावांना निरोपावर निरोप पाठवत होते. दुसरीकडे मुंबईवर हल्ला करण्याचा बेत आखत होते. सिद्धीचे अंजनवेल, जयगड, गोवळकोट, बाणकोट, मंडणगड, विजयगड ठाणी तात्काळ काबीज करणं गरजेचं होतं. त्याप्रमाणे प्रतिनिधी, पेशवे, आंग्रे या तिघांनीही कार्यवाही सुरू केली. पण प्रतिनिधींच्या स्वतंत्र वागण्याने एकसूत्रता राहिली नाही. आंग्रेंनी बाणकोट, भंडारगड, विजयगड घेतला. आता अंजनवेल आणि गोवळकोट घ्यायचा होता. बंकाजी नाईकने गोवळकोट आणि प्रतिनिधीने अंजनवेल घ्यावी अशी योजना होती. पण पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तर तोपर्यंत बाय बाय. हे जे लिखाण आहे हे मीनाक्षी देशमुख यांचं आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.